आले पाहिजेत, आपण कशात. सगळे अभ्यासात हुशार नसतात. पुरणपोळी सगळ्यांना सारखी येत नाही, वडापाव कोणाला सारखा येत नाही, शेंगोळ्या कोणाला सारखा येत नाही. प्रत्येकीचा हातगुण वेगळा आहे की नाही. तसं आपण प्रत्येक स्त्रीनं आपल्यामध्ये जे जे काही चांगलं आहे ते निवडावं, ही एक अपेक्षा आहे. महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हाला फक्त एवढंच आवाहन करतो. आणि प्रमोदादांना पण सांगते की वरवण तालुक्यामध्ये त्यांनी एक छान महिलांचा अभ्यासवर्ग भरावा. कुठे केला प्रमोदादा? की महिला मार्गदर्शन माझा प्रमुख विषय आहे भेसळीवर. महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हाला फक्त एवढंच सांगते की आपल्याला सांगितलं तुम्ही बचत गटाच्या सगळ्या महिला आहात आणि आताच आपल्याला वकीलताईंनी सांगितलं की 2 चाकं आहेत, तर ही स्त्री महत्वाची. नवरा कमवून आणून देतो, पण स्त्रीला कळावं लागतं पैसे कुठे खर्च करावे. तुमच्या कमाईतला 1-1 रुपया तुम्ही कुठे खर्च करता, त्याच्यामध्ये तुम्ही भेसळीसाठी देता का, अनावश्यक जास्त पैसे देता का, हे सगळं त्या महिलेवर अवलंबून असतं की नाही. नवरा कमवून आणून देतो, पण तो खर्च करण्याचा अधिकार त्या महिलेचा असतो. मग तिने ते पैसे कुठे कसे खर्च करावे याचा तिने अभ्यास केला पाहिजे. तुमची आत्ताच्या ह्याच्यामध्ये महिलांची सगळ्या ठिकाणी फसवणूक होती. मग त्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याच्यासाठी एक वेगळं प्रशिक्षण शिबिर ग्राहक पंचायत ऑर्गनाईज करते. तर वरवण तालुक्यात आणि मौलाना आझाद बचत गटाचे कोणी इथे जे मुख्य असतील त्यांनी आमचा एक कार्यक्रम फक्त ग्राहक चळवळ आणि महिला मार्गदर्शन, त्याच्यामध्ये BSI केअर असेल, त्याच्यानंतर भेसळीचं प्रशिक्षण असेल, सगळे जे काही नियम आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू. फक्त महिला दिनाच्या आजच्या औचित्य साधून इथे तुम्ही ज्या सगळ्या जणी आलेल्या आहेत, तर तुम्हाला एकच विनंती आहे की शांत बसायचं नाही, लिहितं व्हायचं. डोळे असून आपण आंधळे आहोत, तोंड आहे पण आपण बोलत नाही, अन्याय सहन करतो आणि ऐकता येतंय पण आपण कान असे बांधलेत. म्हणजे आपण 3 ठिकाणी असे स्तब्ध झालोय. तर महिलांनी त्यांची स्वतःची ओळख आणि स्वतःचं सक्षमीकरण केलं तर खूप चांगला समाज उभा राहील. आणि आपणच आपल्या महिलांना वेळोवेळी एकमेकांच्या हातात साखळी म्हणून जर उभं राहिलो तर आपण जगाच्या कुठल्याही पाठीवर. तसंच त्यांनी सांगितलं की झाशीची राणी ती झाशीची राणी होती. तिच्यासारख्या झाशीच्या राण्या अख्ख्या मावळात काय महाराष्ट्रात घडतील, पण त्याच्यासाठी ती स्त्री स्वतः आधी सक्षम बनली पाहिजे. एक स्त्री शिकली तर तिचं घर शिकतं. त्यामुळे तुम्ही आधी हुशार व्हा, जागरूक व्हा. ग्राहक चळवळ एवढंच सांगते की तुम्ही जागरूक झालात तर तुमचं घर जागरूक होईल. तुम्ही जर झोपलेला असाल तर पूर्ण घर झोपलेलं असणार. त्यामुळे स्त्री हा संसाराचा भक्कम पाया आहे. सध्याच्या याच्यामध्ये तुम्ही मोबाईल व्हॉट्सअप वापरता, त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. उगाच काहीतरी रील्स बघण्यापेक्षा तुम्ही आता सध्याची परिस्थिती शहरी भागात अशी आहे, आई एका बेडरूममध्ये, बाबा एका बेडरूममध्ये आणि मुलगा पण दुसऱ्या बेडरूममध्ये मोबाईल, बाकी काहीच नाही. इथं आल्याला एक सुंदर दृश्य पाहिलं अध्यक्ष. इथे आजोबा 70 वर्षाचे आजोबा चल्लसाट खेळत होते सर. म्हणजे छान वाटलं, चल्लसाट खेळताय. आपण खेळतो का? नाही खेळत आहे. पण त्यांना मग आपणही आपल्या मुलांना मोबाईलपासून थोडं दूर, आई म्हणून त्यांच्यावर थोडं लक्ष दिलं आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीपासून परावृत्त करायची वेळ आहे. कारण की आता आपण जे पाहतोय त्याच्यामध्ये बऱ्याच काही शिकलेल्या महिला आहेत, त्यांनी सुद्धा मोबाईलचा वापर कमी करून आपल्या मुलांमध्ये जर जास्त वेळ दिला तर महिला दिनाचं औचित्य खरं महिला दिन साजरा केल्यासारखं होईल. की आपण आपल्या संसाराचा गाडा उतरताना या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष द्या, जागरूक डोळे उघडे ठेवा समाजामध्ये वावरताना. कारण की 70चा काळ वेगळा होता. यांनी सांगितलं पुरंदर पासून सिंहगडचा प्रवास, त्यांचा प्रवास सुखकर होता, आपला प्रवास खूप अवघड आहे, खरंच खूप अवघड आहे. त्यावेळेस जे होतं ते आता नाही. आता भयंकर परिस्थिती आली आहे. पण या परिस्थितीला जर सामोरं जायचं असेल तर स्त्रीने सक्षम बनलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला तलवार तर नाही पण लेखणीची तलवार घेऊन उभं राहिलं पाहिजे, अशी ग्राहक पंचायत असते. त्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही. फक्त आपले अध्यक्ष पण इथे बोलणार आहेत, त्यांचं पण मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्या वरवण तालुका आणि इथल्या सगळ्या टीमचे आभार की त्यांनी आम्हाला महिलांना इथे सगळ्यांना बोलवलं आणि 2-2 मिनिटं बोलायची संधी दिलेली आहे. त्याच्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आता खूप वेळ झाला तुम्ही बसलेला आहात आणि बऱ्याच जणांचं मार्गदर्शन झालं. तर एवढ्या जणांनी मार्गदर्शन केलं की तुम्ही असं लक्षात ठेवायचं. काय होतं, ओव्हरडोस पण कधी कधी चांगला नसतो. त्याच्यामुळं मी एक थोडक्यात तुम्हाला सांगतो की जसं आता नाना गेले म्हणजे टिळेकर, त्यांनी जसं सांगितलं तुम्हाला की 23 वर्षापूर्वी एक इथं कार्यक्रम घेतला होता. नारायणताई सांगितलं जातं त्यावेळी आम्ही वरवणमध्ये आलो. तसं वरवण मला परिचित आहे, मी मराठा येतो. माझे इथं टिळेकरांचं एक नाट्य आहे, सातपुतेचं एक नाट्य आहे आणि चितोळ्याचं एक आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी पूर्ण गाव मी ओळखतो, खूप वेळा येतो. तर आत्ताचा विषय तुमच्यासाठी महत्वाचा, महिलांसाठीचा, म्हणजे बाबा कायदेशीर पण तुम्ही काय पाहायचं, कुठलं बघायचं. जसं सांगितलं की नानाताईंनी सांगितलं वर्ग घ्या, तुम्हाला आधी शिकवू सगळं. तर तुमच्यासाठी रिलेटेड म्हणजे तुम्ही काय करायचं. आज कार्यक्रम झाला म्हणजे तुम्हाला सांगतो खूप कार्यक्रम होता.
म्हणजे एखादी राजकीय सभा असते किंवा एखादा शासनाला कार्यक्रम घ्यायचा असतो, त्या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडी सेविकांना कामाला लावलं जातं, एवढ्या महिला गोळा करून आणा, एवढ्या आल्या पाहिजे, तिचा कार्यक्रम झाला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे गर्दी जमवली जाते बऱ्याच कार्यक्रमांमध्ये. पण आज असं होईल तुम्हाला की तुमच्यासाठी निश्चितच आज मला काहीतरी मिळालं या ठिकाणी, की महिला दिनाचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी मला बोलवलं आणि मला माझ्या फायद्याची एखादी गोष्ट जरी मिळाली, म्हणजे या ठिकाणी आला तर तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. नाहीतर यायचं वेगवेगळी भाषणं ऐकायची आणि ती जायचं, त्याचं अनुकरण कसं करायचं, त्याचं वापर कसा करायचा. तर याच्याबद्दल आपण एक थोडक्यात 10 मिनिटांमध्ये सांगतो की ज्या आमचे अखिल भारतीय ग्राहक परिषद दौंड तालुका यांनी जो आयोजित केला कार्यक्रम आणि मौलाना आझाद बचत गट दौंड वरवड, आणि आता जसं सुरुवातीला मान्यवरांनी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती दिली की स्त्रीची शक्ती, म्हणजे जसं पाहिजे की आपल्या देशामध्ये, म्हणजे तुम्ही जसं त्यांनी काही सांगितले की 2 चाकं आणि सर्वोच्च पदापर्यंत स्त्री पोहोचली आपल्या देशात. म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संधी मिळालेली आहे. म्हणजे अगदी आपल्या पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आपल्याकडे महिला पण आहेत. पूर्वी पंतप्रधान होते, आता राष्ट्रपती आपल्या महिला आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला समान संधी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी महिलांनी त्यांचे अधिकार कर्तव्य गाजवले त्यांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. आणि आपल्या जिल्हा परिषद गटाच्या सदस्य देखील महिलाच आहेत. तुमच्या डॉक्टर गळतकर